वसईत ख्रिस्त जन्म दिवस मोठ्या आनंदाने व हौशेने साजरा। काल संपूर्ण जगात ख्रिस्त महोत्सव म्हणजे ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। वसईत ख्रिसमस सण हा शेकडो वर्षापासून आनंदात, उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा केला जातो। त्याचप्रमाणे या वर्षी देखील नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसून आला। ठिकठिकाणी ख्रिसमस निमित्त रंगीबेरंगी लाईट्स, क्रिप्स आणि मोठमोठे मनाला लुभावणारे मनमोहक ख्रिसमस ट्री आपणास खुणावत होते की आज जगाचा तारणकर्ता प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे। संपूर्ण वसईत सणाचा उत्साह वेगळाच जाणवत होता। आपण ख्रिस्ती वस्तीमधून जात असताना प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक घराघरात रंगीबेरंगी लाईट्स, फुलांची व ख्रिसमस ट्रीचे मनमोहक डेकोरेशन, प्रत्येक घरात गोडधोड पदार्थ, घरातील सर्व मेंबर्स नवनवीन पारंपरिक पोशाख परिधान करून आपापल्या घरासमोरील तसेच गावातील गायीच्या गोठ्याची सजावट करून आपल्या पॅरिशमधील पवित्र प्रार्थनेमध्ये सहभागी झाल्याचे पाहिले। प्रार्थना विधी सुरू होण्यापूर्वी सर्व चर्चमध्ये जगाचा तारणकर्ता ह्याच्या आगमनापूर्वी 1 तास कॅरल सिंग म्हणजेच कॅरल संगीत अलग अलग वाद्यांच्या सहाय्याने सुंदररित्या गायले गेले। त्यानंतर प्रार्थना विधीला सुरुवात झाली। प्रार्थना सुरू असताना अंधाऱ्या रात्रीमध्ये लुकलुकत्या चांदणीच्या दर्शनाने सुमधुर चर्च बेलचा निनाद सुरू झाला आणि ध्रुव ताऱ्याने गायीच्या गव्हाणीत ख्रिस्त जन्माची पवित्र बातमी सर्व जगाला कळविली आणि लागलीच आनंद उत्साहात गाणे गात सर्व भाविकांनी ख्रिस्ती जन्माचा आनंद साजरा केला। त्यानंतर प्रार्थना विधी सुरू असताना प्रेम, दया आणि शांती ह्या प्रभूच्या मार्गावर चालण्याची शिकवण फादरांनी समजावून सांगितली। सर्व भाविकांना ख्रिस्त जन्म साजरा करायचा असेल तर आपण इतरांवर प्रेम केले पाहिजे, आपण चुकलेल्यास माफी केली पाहिजे आणि आपण जीवन जगताना दयाभाव मनात ठेवूनच जीवन जगलो पाहिजे। खरा ख्रिस्त जन्म उत्सव कसा साजरा कराल? प्रत्येक गरजवंतांना मदत करून, आपल्या शेजारच्या, आपल्या आजूबाजूच्या लोकांवर प्रेम करा। ही ख्रिस्ताची शिकवण अंगीकारली तरच आपण ख्रिस्त जन्म खऱ्या अर्थाने साजरा करू शकतो। आपण केवळ स्वतः आनंदी राहून ख्रिस्त जन्म साजरा करूच शकत नाही। आपल्या आजूबाजूला राहणारा प्रत्येक माणूस हा आनंदी राहिला पाहिजे। आपल्या सुखदुःखात व त्यांच्या सुखदुःखात एक दुसऱ्याने सामील झाले पाहिजे, तरच ख्रिस्ताचा जन्म खऱ्या अर्थाने साजरा होईल। त्यानंतर प्रार्थना विधी पूर्ण झाल्यावर सर्व भाविकांस केक व नाताळच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर भाविकांनी एकमेकास नाताळ सणाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला। अशा प्रकारे वसई तालुक्यात प्रत्येक चर्च आवारात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून पवित्र प्रार्थनेत सहभाग दर्शविला। अशा प्रकारे ख्रिस्ती बांधवांनी ख्रिस्त जन्माची पवित्र प्रार्थना करून ख्रिस्ताचा जन्म साजरा केला। त्यानंतर 25 डिसेंबरच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिसमस कार्निवल अलग अलग पारंपरिक पोशाख घालून गावाच्या वेशीतून संपूर्ण गावभर बैलगाडी, घोडागाडी, उंटावर तर काही ठिकाणी नाचत गात मिरवणूक काढण्यात आल्या। सांता क्लॉजने तर लहान मोठ्या सर्वांना चॉकलेट्स आणि गिफ्ट वाटत सर्वांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारे संपूर्ण वसईत आनंदात, उत्साहात आणि प्रेम भावनेने नाताळचा सण साजरा करण्यात आला।